या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील। ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेने ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कसे सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे। मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली। जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय। आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही। जर आलेली असतील तर ही योजना पुरुषांची करता नव्हती, त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू। जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ऍक्शन पण घ्यायला मागे पुढे बघा। लाडक्या बहिणींची मोठी चिंता अखेर दूर झालेली आहे। 1500 रुपयांच्या रकमेबाबत सरकारचा थेट आणि महत्त्वाचा निर्णय देखील झालेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही ऑक्टोबर महिन्यानंतर 16व्या हप्त्यानंतर आता 17व्या हप्त्याची वाट पाहत असाल, त्याबद्दल अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देखील आपण बघणार आहोत की तुमचा नोव्हेंबरचा म्हणजे 17वा हप्ता कधी भेटणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना सध्या केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची आवाहन करण्यात आलेलं आहे। स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ही माहिती देऊन त्यांनी म्हटलं होतं की 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना या वर्षीची केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे। तर GR प्रसिद्ध झालेला आहे। दरवर्षी लाडक्या बहिणींना आता केवायसी करणं गरजेचं आहे, परंतु मागच्या 5 ते 6 महिन्यापासून आपण बघतोय की लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे या ठिकाणी येण्यासाठी उशीर होत आहे। प्रत्येक महिन्याचा लाभ उशिरा भेटत आहे। त्यासाठी सरकारनं कुठेतरी एक तारीख फिक्स देखील करणं गरजेचं आहे, ज्यामुळे लाडक्या बहिणींना 1 तारखेपासून शेवटच्या 30 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही। मग चालू महिन्याची असेल किंवा पुढच्या महिन्याची तारीख देखील सरकारने परंतु 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना खूप मोठा आनंद होऊ शकतो। तुम्हालाही वाटतं का सरकारने 1 तारीख फिक्स करावी? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा। बघा, दरम्यान सरकारने या योजनेअंतर्गत एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे लाभार्थी बहिणींची मोठी चिंता अखेर दूर होणार आहे। राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक बळ मिळत आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत थेट जमा केली जात आहे। तुम्हालाही या लाडक्या बहीण योजनेच्या आर्थिक मदतीचा फायदा होतोय की नाही आणि ही योजना अशीच कायमस्वरूपी चालू राहावी का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला या ठिकाणी योजना चालू राहावी आणि प्रत्येक महिन्याचा हा लाभ भेटत राहावा वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा। तर बघा, तुमची योजना तर बंद होणार नाही। पुढच्या या ठिकाणी जवळपास 5 वर्षापर्यंत ही योजना चालू राहील असं सांगण्यात येत आहे। स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्यामार्फत ही माहिती देण्यात आलेली होती। त्यामुळे अनेक महिलांना आता घरगुती खर्च आणि स्वतःच्या गरजांसाठी मोठा आधार या योजनेअंतर्गत भेटत आहे। सध्या राज्य सरकारनं सर्व लाभार्थ्यांना मात्र केवायसी करण्यासाठी या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि तसा GR देखील प्रसिद्ध केलेला आहे। तर यासाठी विशेष संकेतस्थळही उपलब्ध करून देण्यात आलं आहे। मात्र केवायसी करताना अनेक महिलांना विविध तांत्रिक आणि पडताळणी संबंधी अडचणीचा सामना करावा लागत आहे, जसं की सेकंड OTP न येणं, हा आधार क्रमांक लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही, किंवा या ठिकाणी वडील किंवा पती हयात नसतील तर त्या ठिकाणी कोणाचा या ठिकाणी आधार नंबर सेकंड आधार नंबर करून या ठिकाणी टाकून त्याची केवायसी करायची, हा देखील मोठा प्रश्न लाडक्या बहिणींसंदर्भात होता। मात्र केवायसी करताना अनेक महिलांना तांत्रिक ह्या अडचणी येत होत्या। आता या समस्या दूर करण्यासाठी प्रशासनिक स्तरावरती सुधारणा करण्याचे प्रयत्न मात्र सुरू झालेले आहेत। दरम्यान स्वतः महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली आहे। त्यांनी या ठिकाणी म्हटलं की केवायसी प्रक्रियेदरम्यान काही महिलांना, विशेषतः ज्यांची या ठिकाणी पती किंवा वडील नाही, त्यांना पडताळणी करताना अडचणी येत आहेत। या बाबींचा विचार करून आता संबंधित संकेतस्थळावरती आवश्यक ती तांत्रिक बदल केले जात आहेत। हे बदल पूर्ण झाल्यानंतर सर्व लाडक्या बहिणींना कोणत्याही त्रासाविना केवायसी करता येणार आहे, असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी म्हटलेलं आहे। आणि ही केवायसी प्रक्रिया बऱ्याच
बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जसं की पूरग्रस्त सध्या या ठिकाणी लाडक्या बहिणी होत्या, त्यांची कागदपत्रे या ठिकाणी भेटत नसतील तर त्यांच्यासाठी मात्र या ठिकाणी मुदत वाढ दिली जाऊ शकते, असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी त्यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिलेली आहे. तर बघा, वारंवार येणाऱ्या तांत्रिक समस्यांवरती देखील काम सुरू आहे. त्याचबरोबर सध्या संकेतस्थळावरती वारंवार येणाऱ्या तांत्रिक समस्यांवरती काम सुरू असलं तरी अनेक महिलांना लॉग इन किंवा दस्तऐवज अपलोड करताना मात्र त्रास या ठिकाणी होत आहे. तर या तांत्रिक अडचणी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी IT विभागाकडून सुधारणा सुरू असून लवकरच या ठिकाणी ही प्रक्रिया सुलभ आणि जलद या ठिकाणी होणार आहे, असंही त्या म्हणाल्या. तर बघा, बदल झाल्यानंतर लाभार्थ्यांना KYC प्रक्रिया काही मिनिटांमध्ये आता पूर्ण करता येणार आहे. तर बघू शकता आपण या ठिकाणी जी महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे लॉग इन झाल्यानंतर किंवा दस्तऐवज अपलोड करताना जो या ठिकाणी लाडक्या बहिणींना त्रास होतोय, या तांत्रिक अडचणी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी IT विभागाकडून मात्र सुधारणा करण्याची प्रक्रिया आता सध्या सुरू करण्यात आलेली आहे. दरम्यान KYC प्रक्रिया अंतिम मुदत 18 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींकडून मोठ्या प्रमाणामध्ये KYC प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र तांत्रिक बदल सुरू असल्याने काहींना या ठिकाणी अद्याप प्रक्रिया पूर्ण करता येत नाहीये. त्यामुळे अनेक लाभार्थी या ठिकाणी KYC अंतिम मुदत वाढवण्यासाठी किंवा राज्य सरकारकडून या मागणीचा विचार होईल याकडे सर्वांचं आता सध्या लक्ष लागलेलं आहे. तर बघा, सरकार प्रयत्नशील आहे, म्हणजेच या ठिकाणी राज्यभरातील महिलांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरली आहे. दरम्यान या ठिकाणी ही मिळणारी रक्कम महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी की उपयोगी ठरू शकते. त्याचसोबत लाडक्या बहिणींना याचा मोठा फायदाही होतो आहे. तर सरकार ही या योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी मात्र प्रयत्नशील आहे. KYC प्रक्रियेत होणारे बदल आणि त्यांच्यावर होणारा दिलासा हा लाखो बहिणींसाठी निश्चित आनंदाची बातमी ठरणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींपर्यंत या ठिकाणी जो लाभ आहे नोव्हेंबर महिन्याचा तो देखील या ठिकाणी पोहोचणार आहे. तो कधीपर्यंत येऊ शकतो त्याची ही माहिती आपण पुढे पाहणार आहोत. परंतु सरकार ही योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी मात्र प्रयत्नशील आहे. KYC प्रक्रियेत होणारे बदल आणि त्यानंतर मिळणारा या ठिकाणी दिलासा हा लाखो बहिणींसाठी निश्चित आनंदाची बातमी देखील ठरणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा आता मग नोव्हेंबरचा लाभ जो आहे तो तुम्हाला कधीपर्यंत भेटू शकतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या ठिकाणी हा लाभ जो आहे तो दिला जातो आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच ही योजना सुरू केली गेली. यामुळे महायुती सरकारला खूप मोठा फायदा झाला. दरम्यान या ठिकाणी योजना बंद होणार असल्याचे चर्चा सध्या सुरू आहेत आणि विरोधकांनी या योजनेवरती खूप टीका देखील केलेली आहे आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुमची लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हे अशाच पद्धतीने कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे. तर मग तुमचा नोव्हेंबर महिन्याचा लाभ तुम्हाला कधी भेटू शकतो? तर लाडकी बहीण योजनेत आचारसंहिता लागू झाल्यावरतीही पैसे दिले जाऊ शकतात असं सांगितलं जात आहे. त्यामुळे यापुढे कधीही महिलांना पैसे दिले जाऊ शकतात. शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यापासून लाडक्या बहिणींचा या ठिकाणी हप्ता पुढे ढकलला जात आहे. त्यामुळे या महिन्याचा हप्ता देखील लाडकी बहीण योजनेचा पुढच्या महिन्यात येऊ शकतो का? मात्र याबाबत अजून कुठलीही अधिकृत माहिती मात्र देण्यात आलेली नाही. परंतु तुमचा नोव्हेंबर महिन्याचा म्हणजे 17वा हप्ता जो आहे तो देखील तुम्हाला 100% जमाच केला जाणार आहे. तर संपूर्ण अपडेट आपण बघितलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. त्याचसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.